कोकणात मान्सूनला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावलाय. सर्वत्रच कोकणात आता शेतीची लगबग सुरू आहे. कुठे पारंपरिक पद्धतीने शेती करताना आपल्याला बळीराजा दिसतोय, तर कुठे यंत्राच्या साहाय्याने सुद्धा नांगरणी करताना दिसत आहे. इथे पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या मदतीने पेरणीसाठी जमिनीची मशागत सुरू आहे. सध्या कृषी विभाग अलर्ट मोडवर आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना उपयुक्त माहिती पुरवत आहेत. बियाणं कसं निर्दोष निवडायचं, त्याचबरोबर खतं कोणती वापरायची, या संबंधीची सर्व उपयुक्त माहिती कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवत आहेत. भाताचे पोचट आणि रोगट बियाणे काढण्यासाठी आपण मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया केलेली आहे. त्यानंतर पेरणीपूर्वी म्हणजे मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया केल्यानंतर एका दिवसाने आपल्याला बुरशीनाशक बीज प्रक्रिया करायची. बुरशीनाशक बीज प्रक्रिया का करावी, तर त्याच्यामध्ये आपल्याला भातावरील शेंडे करपा, पिंगट टिपका, उदबत्त्या यासारखे रोग आहेत, त्याचा प्रादुर्भाव टाळण्यात मदत होते. तर आपण सुरुवातीला जे बीज प्रक्रिया करणार आहे, तर आपण हे भात बियाणं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये मिसळायचं आहे. आणि ही बीज प्रक्रिया करताना जे हातमोजे आहेत ते शेतकऱ्यांनी वापरणे बंधनकारक आहे, कारण का आपल्याला शरीराला इजा होणार नाही. हातमोजे वापरून बीज प्रक्रिया करावी. तसेच ही बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला PSB आणि ॲझोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया करायची आहे. त्यामध्ये आपल्याला जे आपल्याला बियाणं आहे त्याला हवेमधील जे नत्र स्थिरीकरण होते त्यासाठी आपल्याला ॲझोटोबॅक्टर आणि जे स्फुरद विरघळते त्यासाठी PSB जी बियाण्याची बीज प्रक्रिया करायची आहे. यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते, तसेच पीक सतेज आणि जोमदार वाढते आणि जे पिकाला कीड रोगाचा प्रादुर्भाव टाळला जातो. बियाणं कसं निवडायचं, निर्दोष बियाणं कसं ओळखायचं, त्याचबरोबर बियाणावर कोणती प्रक्रिया केल्याने आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं याची उपयुक्त माहिती कृषी अधिकारी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत नेऊन देत आहेत. खरोखरच जर पारंपरिक या पीकपद्धतीला जर आधुनिक तंत्रज्ञानाची त्याचबरोबर चांगल्या प्रकारच्या ज्ञानाची माहितीची जोड मिळाली तर कोकणातला शेतकरी नक्कीच प्रगतीकडे वाटचाल करू शकतो. सधन आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून नक्कीच त्याचा नावलौकिक होऊ शकतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.